मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण आठवड्याचं हवामान आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये गारपिटीसोबत वादळी वाऱ्यांसोबत पावसाचं संकट आपल्याला दिसत आहे. या संदर्भातला पण एक मोठा अपडेट तुमच्यापर्यंत मी या व्हिडिओच्या माध्यमाने पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुमच्या शेतातलं पीक जर नाही काढलेलं असेल तर त्याला तुम्ही काढून सुरक्षित ठिकाणी ठेवू शकता. येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं यामुळे कमीत कमी नुकसान होईल आणि शेतातलं पीक हे सुरक्षित ठिकाणी राहील. जेव्हा पाऊस पडेल, गारपीट पडेल, तर याबद्दल तुम्ही सतर्क राहावे. म्हणून ही व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला मी समोर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सध्यामध्ये आपण जर या सॅटेलाइट इमेजमध्ये तुम्हाला दाखवलं तर सॅटेलाइट इमेजमध्ये पाहू शकता उत्तर भारतच्या भागामध्ये मागच्या 24 तासांमध्ये गारपीट झालेली आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब या भागामध्ये गारपीट झालेली आहे आणि काही भागामध्ये वादळी वाऱ्यांसोबत पाऊस झालेला आहे. काल इंटेन्स क्लाउडेशन आपल्याला दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये पाहायला भेटलेला आहे. सध्या पाहू शकता उत्तर भारतमध्ये आताही ढगांची वाटचाल वाढलेली दिसतोय आपल्याला. वेस्टर्न डिस्टर्बन्स हळूहळू समोर निघतोय आणि येणाऱ्या दिवसामध्ये 26 जानेवारीला एक आणखी फ्रेश वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये येण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये सध्या तरी आपल्याला काही तुरळक ठिकाणी ढगाळ परिस्थिती दिसत आहे आणि तापमान सरासरीच्या तुलनेत वाढलेले आहेत. अनेक भागामध्ये तापमान सरासरीच्या तुलनेत आपल्याला इथे वाढताना दिसत आहेत. येणाऱ्या आठवड्यामध्ये राज्यात काही तापमानात सरासरीपेक्षा वाढ होणार आहे. अनेक भागामध्ये तापमान वाढणार आहेत. अनेक भागांमधून थंडी कमी होणार आहे. ढगाळी परिस्थिती राज्यामध्ये अनेक भागामध्ये कायमस्वरूपी या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि 27-28 तारखेच्या आसपास मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भाग किंवा उत्तर भागामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला आपल्याला भेटू शकतात. बाकी जोरदार पाऊस सध्या दिसत नाही आहे, पण पाऊस आणि ढगाळ वातावरण राज्यामध्ये एकंदरीतच 1-2 ठिकाणी हलके पावसाचे थेंब आणि अनेक भागामध्ये ढगाळी परिस्थिती या संपूर्ण आठवड्यामध्ये आपल्याला आपल्या राज्यामध्ये पाहायला भेटणार आहे. बाकी तापमान अनेक भागामध्ये वाढतानाच आपल्याला दिसणार आहे. तापमान कोणत्याही भागामध्ये कमी होणार आहे या आठवड्यात अशी शक्यता दिसत नाही आहे. मित्रांनो, जर आपण स्कायमेटच्या द्वारा प्रकाशित मॉडेल बघितला तर पुढच्या 15 दिवसाचं मॉडेल यांनी सांगितलं आहे. यामध्ये 24 तारखेला राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं इथे आपल्याला मॉडेलमध्ये दिसत आहे. समोर आपण जर तुम्हाला दाखवलं तर समोर आपण 25 तारखेच्या आसपास बघितलं तर राज्यामध्ये काही विशेष पावसाचा अंदाजा इथे दिसत नाही आहे. 26 तारखेला सुद्धा 26 जानेवारी रोजी मध्ये सुद्धा राज्यात काही पाऊस पडणार नाही आहे. 27 जानेवारीला सुद्धा राज्यामध्ये काही विशेष पाऊस दिसत नाही. मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य प्रदेशच्या भागामध्ये काहीसा पावसाचा वातावरण राजस्थानला साठलेल्या भागामध्ये आपल्याला 27 तारखेला दिसत आहे. 28 तारखेला मध्य प्रदेशच्या उत्तर भागामध्ये काही पावसाचं वातावरण आहे. उत्तर प्रदेशच्या भागामध्ये पावसाचं वातावरण दिसत आहे. जम्मू काश्मीर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हा पाऊस येऊ शकते. त्यानंतर 29 जानेवारी 2026 या दिवशी सुद्धा राज्यामध्ये काही पावसाचं वातावरण आपल्याला दिसत नाही आहे. 30 जानेवारीला सुद्धा राज्यामध्ये काही मोठं पावसाचं वातावरण आपल्याला दिसत नाही आहे. 31 जानेवारीला सुद्धा राज्यामध्ये पावसाचं वातावरण आपल्याला दिसत नाही आहे. त्यानंतर 1 तारखेचा अंदाजा बघितला तर राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं दिसत आहे. 2 तारखेला सुद्धा राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे. 3 तारखेला सुद्धा राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे. 4 तारखेपासून राज्यामध्ये काहीसा पावसाचा अंदाजा आपल्याला इथे दिसत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये नंदुरबार, नाशिक या भागामध्ये काहीसा पावसाचा अंदाजा आपल्याला दिसत आहे. समोर जर आपण तुम्हाला सांगितलं तर समोर इथे 5 तारखेला इथे मध्य महाराष्ट्र आणि इकडे विदर्भाच्या भागामध्ये काही भागामध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत काही भागात गारपीट होऊ शकते अशी शक्यता दिसत आहे. आणि 6 तारखेपासून हा पावसाचं वातावरण पूर्वी विदर्भाच्या भागामध्येच असणार आहे. पूर्वी विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया आणि नागपूर या भागामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे. तर याचा दक्षिण महाराष्ट्राच्या भागामध्ये परिणाम कमी असणार आहे आणि उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये या पावसाचा परिणाम जास्त आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर आपण आपला पीक नक्कीच सुरक्षित ठिकाणी 4, 5 आणि 6 तारखेचा आधी काढून ठेवून द्यावे, जेणेकरून तुमचं कमीत कमी गहूचं किंवा अनेक रबी पिकांचं कमीत कमी नुकसान होईल. शेतामध्ये जर पीक लागवड असेल आणि पीक काढणीवर आला असेल तर नक्कीच त्याला काढून घ्यावे. या आठवड्यात काही विशेष वातावरणामध्ये बदल नाही दिसणार आहे. हवामान राज्यामध्ये आपल्याला अनेक भागामध्ये गरमीच पाहायला भेटणार आहे. थंडी सुद्धा राज्यातून बहुतांश भागातून कमी होणार आहे आणि वातावरणामध्ये कुठल्याही भागामध्ये धुका हा सुद्धा दिसणार नाही आहे.
त्याच्या व्यतिरिक्त राज्यामध्ये पाऊससुद्धा या आठवड्यात पडण्याची शक्यता कमी आहे. ढगाळी परिस्थिती राज्यातील बहुतांश भागामध्ये या आठवड्यात असणार आहे आणि पाऊस होण्याची शक्यता 4, 5 आणि 6 तारखेच्या आसपास सध्या तरी प्राथमिक अंदाजामध्ये आपल्याला दिसत आहे. अपडेट्स नक्कीच देणार आहोत या पावसासंदर्भातला आणि कुठल्या भागामध्ये कसा पाऊस पडणार आहे, कुठल्या भागामध्ये इंटेन्सिटी वाईज पाऊस कसा पडणार आहे, हे नक्कीच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी अपडेट्सच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये किंवा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत या व्हिडिओचा लिंकला तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून अनेक शेतकऱ्यांपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमाने अपडेट हवामानासंदर्भात पोहोचेल. तर निश्चितपणे आपल्या या चॅनलला ग्रोथसुद्धा भेटणार. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच.